रिकव्हरीचं ऑप्शन असतं मी सगळ्यात पहिले गेला असता. मी तर वाढनो. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असणार. तर आम्ही चाललो आहे आता त्रिवेंद्रमचं दर्शन करायला. तर झालो आहे रेडी आणि आज हा असणार आहे आमचा म्हणजे कॉस्ट्यूम, जो की आम्हाला कंपल्सरी लुंगी आणि गमछा घ्यायचा आहे. आणि त्याच्यात म्हणजे जीन्स वगैरे किंवा रेग्युलर पॅन्ट वगैरे असं काहीच अलाउड नाही आहे. तर येस, आणि लेडीज सगळ्यांना साड्या कंपल्सरी आहेत. येस, थोडंसं ऑकवर्ड वाटतंय कारण की त्याचं शर्ट काढून गेलेलं नाही म्हणून. बट ठीक आहे, छान आहे. देवाची तर जातोय तर काही वाटत पण नाही आहे. आणि येस, आमचं मंदिर इथून फक्त 400-500 मीटरवर वॉकिंग डिस्टन्सवर. आणि आम्ही केला होता लॉज इथं आपलं, आम्ही इथं हॉल बुक केला होता, जो की आम्हाला गेला पर हेड 300 रुपीज. तर हे बेटर होतं कारण की इथं फ्रेशन अप व्हायची सोय, लगेज वगैरे आम्ही ठेवू शकतो. आणि इथून काही नाही, फक्त इथून स्ट्रेट वॉकिंग डिस्टन्सवर जाऊ शकतो 400 मीटरवर. आणि इथून आम्हाला नेक्स्ट जायचं आहे नेक्स्ट लोकेशनला. रेल्वे स्टेशन पण जवळच आहे, त्याच्यामुळे काही एवढे हर्डल्स होणार नाही आहेत. तर येस, चला बघूयात. आणि मेन गोष्ट तिथं कॅमेरा अलाउड असला पाहिजे तर मला व्यवस्थित शूट पण करता येईल. नाही तर मग ट्राय करेल बट मी शूट करायचं. आणि कॅमेरा नेणं पण मला जरा रिस्की वाटतं. आता तिथं बघूयात कसं होतं आहे. जर लॉकर असेल तर वेल अँड गुड. तर बघूयात. आणि छान झाली दिवसाची सुरुवात. थोडा लेट तर झाला आहे आम्हाला, आता वाजून गेलेत 8:30 आणि 12:30ला दर्शन बंद होतं. ऑलमोस्ट सगळे रेडी झालेत. आणि येस, चला निघूयात. श्री पद्मनाभ स्वामी मंदिर हे मंदिर केरळ राज्यातील तिरुअनंतपुरम या राजधानी शहरात वसलेले आहे. तिरुअनंतपुरम या नावाचा अर्थच भगवान अनंतांचं निवासस्थान असा होतो. हे मंदिर भगवान विष्णूंच्या पद्मनाभ स्वरूपाला समर्पित आहे. इथे भगवान विष्णू शेष नागावर विसावलेल्या अवस्थेत आहेत आणि त्यांच्या नाभीतून कमळ फुलले आहे, ज्यावर ब्रह्मदेव विराजमान आहेत. मंदिराची वास्तुकला द्रविड शैलीतील आहे आणि त्याचा गोपुरम म्हणजे प्रवेशद्वार खूप उंच आणि आकर्षक आहे. या मंदिराचे व्यवस्थापन पूर्वी त्रावणकोर राजघराणे यांच्या ताब्यात होतं आणि आजही या राजघराण्याला मंदिराशी विशेष धार्मिक नाते आहे. विशेष म्हणजे त्रावणकोर राजे स्वतःला भगवान पद्मनाभ स्वामींचे सेवक मानत असत, परंतु पद्मनाभ स्वामी मंदिर जगभरात प्रसिद्ध झाले ते त्याच्या गुप्त खजिन्यामुळे. 2011 साली भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मंदिरातील गुप्त तिजोऱ्या उघडण्यात आल्या. या तिजोऱ्यांमध्ये सोन्याचे दागिने, हिरे, मौल्यवान रत्ने, सोन्याच्या मूर्ती आणि प्राचीन नाणी सापडले. या खजिन्याची किंमत अब्जावधी रुपयांमध्ये असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हे मंदिर जगातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक मानले जाते. मंदिरात एकूण 6 गुप्त तिजोऱ्या असल्याचे सांगितले जाते. त्यांना ABCDE आणि F अशी नावे देण्यात आली आहेत. यापैकी B नावाची तिजोरी आजही उघडली गेलेली नाही. स्थानिकांच्या मते ही तिजोरी उघडल्यास अनर्थ होईल अशी समजूत आहे. त्यामुळे मंदिराभोवती एक गूढ आणि रहस्यमय वातावरण निर्माण झालेले आहे. या मंदिरात प्रवेशासाठी खूप कठोर नियम आहेत. One eternity later. रिकव्हरीचं ऑप्शन असतं मी सगळ्यात पहिले गेला असता. हा, काय करू आता, माहिती इच्छा पण होत नाही पुढं. कसं काय राहू दे यार, एवढं सगळं शूट केलेलं आम्ही. चल जाऊयात, चल जाऊ दे, सोड मारू दे. तो जो तुम्हाला गेट दिसतोय ना, तिथं एक हे म्हणजे मंदिराच्या पुढे जाण्यासाठी एक गेट आहे. तर तिथे एक पोलीस होता. मी जाताना पण मंदिराच्या बाहेरच शूट केला, ठीक आहे, जेवढं पण मी बोललो तुमच्याशी वगैरे. आणि त्याच्यानंतर रिटर्न येताना मी पहिले जे पोलीस होते ते बोलले की ठीक आहे, तू एंट्रन्सपर्यंत करू शकतो म्हणून. आणि नंतर जेव्हा मी म्हणजे तिथं गेलो, तिथं लॉकरमध्ये मी जमा करून दिला कॅमेरा. त्याच्यानंतर हा दुसरा पोलीसवाला आला ना, तर बाई एकदम वेगळ्या स्टेशनमध्ये राहता यार. म्हणजे ठीक आहे ना यार, तू पोलीस आहे वगैरे, ठीक आहे, वेगळ्या स्टेशनमध्ये सगळे व्हिडिओ डिलीट कर म्हणे. आता मी माझ्या गेस्ट हाऊस समोर होतो, तिथलेसुद्धा व्हिडिओ डिलीट कर म्हणे. म्हटलं वा, इकडं हो सावलीत. तर तेच दर्शन वगैरे झालं छान. मध्ये पण गेल्यानंतर पण डिसअपॉइंटमेंट की ज्यांनी म्हणजे पैसे देऊन एक्स्ट्रा चार्जेस दिले होते त्यांना छान दर्शन फर्स्ट लाईनमध्ये. आणि आम्ही जे जनरलवाले सगळे त्याच लाईनीमध्ये. हां, लेट इट बी. झालं आहे दर्शन वगैरे छान. आणि एक मिनटं थांब, पहिले तर गेलो आम्ही तयारी करून, ठीक आहे. पहिले तर आम्ही गेलो मस्तपैकी तयारी करून. तर छान गेल्या आम्हाला मला तर पहिले सांगितलं गॉगल काढ. ओके ठीक आहे, गॉगल काढला. लुंगी जी मी फोल्ड केली ती लुंगी खाली कर. ओके, ती पण खाली केली. ते बोलले की इथं मंदिराचे रूल्स आहेत आणि आपण पण कुठले रूल्स
ब्रेक करायला आलेलो नाही इथं. तर तेच रूल्स वगैरे फॉलो केले, लाईनीत गेलो. आणि हां, मॅनेजमेंट पण खूप छान आहे तिथं. म्हणजे समजा लहान मुलं असतील किंवा कोणी प्रेग्नेंट वगैरे असेल लेडीज वगैरे, तर सगळ्यांसाठी प्रॉपर एकदम मॅनेजमेंट केलेलं आहे त्यांनी. ती कमिटी पण छान आहे. आणि इथल्या ज्या पण काही मंदिरातल्या ज्या पण काही गोष्टी भाई आत्तापर्यंतच्या जेवढ्या पण जे पहिले जशा होत्या तशाच मेंटेन आहेत. म्हणजे कुठल्याही गोष्टीला त्यांनी धक्का लागू दिलेला नाही आहे. आणि सगळे चांगले टेक केअर पण करतात. बघितलं बाकीचं रिनोव्हेशनचं काम पण चालू होतं. तर असं नाही की कुठली गोष्ट तुटली फुटली. मला तर एकही मिळाली नाही. मी शोधत होतो की कुठेतरी चान्स, पण नाही आहे भाई. इतकं त्यांनी प्रॉपर केलेलं आहे. आणि जेव्हा आम्ही दर्शन घेतलं तर दर्शनाच्या वेळेस पण असं झालं की जी विष्णूंची मूर्ती आहे ती म्हणजे ना खूप खूप मोठी मूर्ती आहे. तर आम्हाला जे विजिबल एरिया होता तो फक्त चेस्टपर्यंत, जे आडवे झोपलेत ना विष्णूजी, तर त्यांचं फक्त चेस्टपर्यंत एरिया. त्यांचा मला चेहरा बघायचा होता, चेहरा पण बघायला नाही मिळाला. आणि तर तेच मला पण पूर्ण दर्शन घेताना त्यांचा चेहरा वगैरे नाही दिसला. मला लक्ष्मीजी दिसले, बट विष्णूजींचा पूर्ण चेहरा नाही बघायला मिळाला. त्याच्यानंतर आम्ही गेलो, भंडारा पण होता तिथं. तर भंडारा पण खाल्ला आम्ही. तर तिथं तेच राईस होता, राईस आणि परत हेच होतं ना, ते सांबार होतं ना, राईस सांबार. आणि एक आपल्याकडे जो साबुदाण्याची खीर असते तशीच खीर वगैरे होती त्यांची. तर तो पण भंडारा खाल्ला. अनलिमिटेड, स्वतःची प्लेट स्वतःच धुवायची, ग्लास वगैरे सगळं स्वतः धुवायचं. आणि त्याच्यानंतर एक गोष्ट खूप छान आवडली आम्हाला की इथं ना केरळामध्ये कुठला तरी व्हायरस आहे. त्या व्हायरसचं नाव आम्हाला काही माहीत नाही. तर ते स्वतः मंदिरामध्ये प्रत्येकाला गरम पाणी देत होते. त्याच्यामध्ये कुठलं तरी लिक्विड टाकलं होतं. त्या आय थिंक ते अँटीबायोटिक होतं. तर ते सगळे लोक तिथले जे पण पुजारी वगैरे सगळे लोक आहेत ते सगळेजण कंपल्सरी सांगायचे कंपल्सरी गरम पाणी प्या तुम्ही. आणि त्याच्यानंतर जे ताट वगैरे होते किंवा ग्लासेस वगैरे ते पण गरम पाण्यात बुडवून होते. ते बोलले की आम्हाला बोलले की इथं व्हायरस चालू आहे म्हणे केरळामध्ये. तो फक्त केरळामध्येच आहे. तर मंदिरामध्ये जेवढे पण लोक आहे किंवा जेवढे पण फिल्टर वगैरे तिथं सगळ्या ठिकाणी गरम पाणी. आणि ते बोलले की बाहेर जाऊन तुम्ही जर कुठं थंड पाणी पीत असणार तर ते पिऊ नका म्हणून. तर तेवढी तुम्ही काळजी घ्या जोपर्यंत तुम्ही केरळामध्ये आहेत. तर यस, ओव्हरऑल छान दर्शन झालं. फक्त हे लास्टला केरळा पोलीस बाई टोटली डिसअपॉइंट विथ यू. त्यांनी सगळे मला जेवढे पण व्हिडिओ शूट केलं ते सगळे डिलीट करायला लावले ते मला. बट ठीक आहे, जाऊ द्या, लेट इट बी. दर्शन खूप छान झालं. आणि यस, आम्ही आता निघणार आहेत नेक्स्ट डेस्टिनेशनसाठी, जे की आमची आता ट्रेन आहे 4:30 वाजेला. सगळं वेल प्लॅन आहे. आणि आता रेस्ट करू. दर्शन वगैरे झालं आहे मस्तपैकी. तिथं भंडारा जेवलो पण. तिथं आपल्याला पहिल्यापासून बाई भंडारा तर आपल्याला फेमस आहे. भंडारा असो, गोंधळ असो, आपण तिथं सगळ्यात पहिले राहतो. इन्व्हिटेशनवाला विदाऊट इन्व्हिटेशनवाला नाही. तर तेच आता रेस्टरूममध्ये गेस्ट हाऊसमध्ये आता मस्तपैकी चिल करू. कारण जेवढे पण आमचं पॉईंट झाले, जेवढे पण आम्ही गेलो, मदुराई गेलो, रामेश्वरम गेलो, तर एवढं फास्ट करत होतो ना आम्ही की चला दर्शनसाठी उठा, पळा लगेच. इथं ट्रेन आहे, लगेच पळा उठून सुटा. तर त्याच्यामुळं आता इथंच बऱ्यापैकी वेळ, आता वाजत 12 आणि आमची ट्रेन आहे 4:30 वाजेला. 2-3 तास मस्तपैकी आराम होणार आहे. आणि इथून जे लोकेशन आहे आमचं आता गेस्ट हाऊसचं, इथून फक्त 1 किलोमीटरवरच रेल्वे स्टेशन पण आहे. त्याच्यामुळे काही एवढं टेन्शन नाही. आणि सगळे तिकीट्स बुक आहेत म्हणून आहे मस्तपैकी. ट्रेनमध्ये पण आराम होईल. तर येस, आता इथून आम्ही पहिले आम्हाला डायरेक्टची इथून आम्हाला ज्या लोकेशनला जायचं आहे ती डायरेक्टची ट्रेन नाही मिळाली. म्हणून आम्ही इथून एक दुसऱ्या स्टेशनला जाऊ, जे की कोइंबतूर. आणि कोइंबतूरवरनं त्या लोकेशनला जाऊ. कुठल्या लोकेशनला ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच कळेल की ते कुठलं लोकेशन आहे, काय लोकेशन आहे. आणि यस, तिथं जाऊन हे माझे प्रिय केस जे मी लहानपणापासून, म्हणजे माझी शेंडी होती जी 4th-5वीत माझी काढली होती शेंडी, उतरवली होती, जेव्हा पूर्ण टक्कल झाली होती. आणि आता सेकंड टाईम होणार. तर यस, तुम्हाला कळालंच असेल की ते लोकेशन कुठलं आहे. तर यस, खूप एक्सायटेड आहे लाईफमध्ये. फर्स्ट टाईम म्हणजे जेवढे पण झाले ते फर्स्ट टाईमच होते. हां, जे आमचं लास्ट पॉईंट आहे, जे तुम्हाला जो लास्ट व्लॉग येईल ते माझं सेकंड टाईम असणार आहे. बट यस, आणि भविष्यात पण विष्णूजी मला परत बोलवा. आणि नाही जरी बोललो तरी मी येईल. आता मी तरी ट्राय करेल की प्रत्येक वर्षी एकदा तरी दर्शन घ्यायला यायचे. खूप छान होते, सगळे स्पिरिच्युअल होते. आणि इथं आल्यानंतर खरंच माझे डोळे उघडले की भाई देव काय असतो आणि लोक किती मानतात. आणि त्याच्यानंतर इकडचं कल्चर कसं फॉलो करतात, जे कल्चर आपण आपल्याकडे फॉलो करत नाही आहेत. जिथं जीन्स पण चालते, जिथं टॉप पण चालतो, जिथं आपले सँडोज पण चालतात, जिथं आपले हाफ पॅन्ट पण चालते, इकडं तसं नाही आहे. माझा भाचा आहे, 3 वर्षाचा आहे फक्त. त्यालासुद्धा सांगितलं की त्याची पॅन्ट काढा, त्याला लुंगी लावा आणि मगच एंट्री मिळेल.
हे मंदिराचे रूल्स आहेत, जे आपल्याकडं असं काही फॉलो होत नाही. मी असं नाही म्हणत की फॉलो होत नाही वगैरे, ते असं म्हणतात की आपल्याला भरपूर सूट मिळाली त्या गोष्टींची की ठीक आहे चालतंय, बट असं नाही राहत. इकडे जे काही फॉलो करतात आणि खरंच हे फॉलो केल्यानंतर म्हणजे ठीक आहे यांनी केलं वगैरे, आपण खूप रागात असतो वगैरे, भानात असतो, आणि जेव्हा मध्ये जातो आणि मध्ये गेल्यानंतर जी ती स्पिरिच्युअल ऑरा जी आपण फील करतो, तेव्हा वाटतं की नाही बाई खरंच इथं देवाचा प्रेझेन्स आहे. ഐശ്വര്യത്തിന്റെയും സമ്പൽ സമൃദ്ധിയുടെയും ചിഹ്നം ശംഖ്. ഇലക്ഷൻ ചാലു ചെയ്തു. ശംഖുലി ഉയരുവാൻ, നാരായണനാദം ഉയരുവാൻ, നാരായണന് ശംഖടയാളത്തിൽ വോട്ട് രേഖപ്പെടുത്തു, വിജയിപ്പിക്കൂ. വോട്ടിന്റെ ശരിയായ വികസനമാണ് നമ്മുടെ ലക്ഷ്യം. അതിന് ഒരു വോട്ട് നാരായണന്. आधी BJP वाले गेले ना आधी, आणि हे कोणते होते, काँग्रेस काय माहिती. तर यस, काय बोलत होतो मी की हां ती स्पिरिच्युअल ऑरा खरंच फील होते. असं नाही म्हणत की आपल्या मंदिरामध्ये नाही आहेत, बट यस आपण अजून खूप जास्त काळजी घेतली पाहिजे या सगळ्या गोष्टींची. तर ह्या ब्लॉगसाठी आतापर्यंत एवढंच. मला खूप काही जास्त शूट करता नाही आलं, त्यासाठी आय रिअली व्हेरी सॉरी. आणि त्या पोलिसने मला सगळं डिलीट करायला लावलं. म्हणजे मी जास्त मधले नव्हते व्हिडिओ घेतले, बट मंदिराच्या बाहेरच्या आवारातले व्हिडिओज वगैरे, जे की आता यावर्षीचं 2025चं जे आपले दगडूशेठ हलवाई गणपतीचं जे डेकोरेशन होतं, जे काही तिथं ते क्रिएट केलं गेलं होतं, ते होतं पद्मनाभ स्वामीचं. आणि हेच मी इथं रिअलमध्ये बघायला आलो, तर हे मला शूट करायचं होतं की ॲटलिस्ट बाहेरून तरी शूट करेल म्हणून केलेलं, बट सगळं मला डिलीट करायला लावलं त्यांनी. आणि असं आहे की या कॅमेरामध्ये रिकव्हरी पण होऊ शकत नाही, रिकवर पण नाही होत. तर ठीक आहे, भेटूयात नक्की आता पुढच्या ब्लॉगमध्ये, आणि तो खरंच खूप छान असणार आहे. जे की आम्ही काहीतरी रॉ रील पण आम्ही शूट केलं त्याची ट्रेनमध्ये चढताना, ते आता पुढं कंटिन्यू करू, ते तुम्हाला नक्कीच कळालं असेल. तर यस, पुढच्या ब्लॉगसाठी नक्कीच टचमध्ये राहा, स्टे ट्यून. आणि यस, मागचे ब्लॉग्स तुम्हाला कसे वाटले, काय वाटले. आणि हां, हेच कपडे होते. माझा जो वरचा जो गमचा होता तो माझ्या भाच्याला दिला, कारण की त्याची पॅन्ट काढली तर मला माझा गमचा त्याला द्यावा लागला ॲज अ लुंगी म्हणून. तर येस, हाच आउटफिट असतो इथं, आणि इथं कंपल्सरी तुम्हाला हे करावं लागेल. इवन दो इथं केरला पोलीस पण होती ना, तर केरला पोलीसने पण त्यांनासुद्धा कंपल्सरी होतं लुंगी, आणि वरनं गमच्यावर त्यांनी लिहिलं होतं केरला पोलीस, मग तेवढं तर कंपल्सरी होतं त्यांना. तर येस, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, काय वाटला, आणि हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. मागच्या ब्लॉगला तुम्ही जो काही सपोर्ट देता त्याच्यासाठी खरंच मनापासून थँक्यू सो मच. तर येस, लवकरच पुढचा ब्लॉग येईल. तोपर्यंत थँक्यू सो मच. जय श्रीराम. श्रीराम